तुमचं सुद्धा चॅनल नवीन आहे आणि तुम्ही सुद्धा विचार करताय की तुमच्या चॅनलवर सबस्क्रायबर आणि वॉच टाईम वाढतच नाहीये, काय करावं काही समजत नाहीये. जर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल तर थांबा. हा व्हिडिओ जो आहे तुमच्यासाठीच आहे आणि स्पेशली तुमच्यासाठीच बनवणार आहे आणि तुमच्यासाठीच माहिती देणार आहे. यामध्ये सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट एक क्लिअर करू इच्छितो की माझे ॲक्च्युअलमध्ये 3 चॅनल आहेत. तिन्ही चॅनल मॉनिटाईज आहे आणि मला जवळपास 4-5 वर्ष झाले कंटेंट क्रिएशनमध्ये आणि मी माझं यूट्यूब चॅनल जे आहे चांगल्या पद्धतीनं चालवतोय सुद्धा आणि पैसेसुद्धा कमवत आहे. तर माझं फक्त तुम्हाला 5-10 मिनिटाचा जो ॲडवाइस असणार आहे तो ऐका आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मदत करेल तुमच्या चॅनलवर सबस्क्रायबर, व्ह्यूज आणि वॉच टाईम वाढवण्यासाठी. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही क्रिएटर असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिली महत्त्वाची गोष्ट, जर तुमच्या चॅनलवर तुम्ही व्हिडिओज टाकताय तरीसुद्धा व्ह्यूज आणि वॉच टाईम वाढत नाही आहे तर त्याच्या मागचं प्रमुख कारण जे आहे ते आहे सगळ्यात पहिलं महत्त्वाची गोष्ट म्हणजे टॉपिक. तुम्ही ज्या व्हिडिओ किंवा तुम्ही ज्या गोष्टीशी रिलेटेड व्हिडिओ बनवताय त्या व्हिडिओमध्ये जो टॉपिक आहे, समजा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो, सोपं करून सांगतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही रेसिपी बनवताय तर रेसिपीमध्ये कोणती अशी रेसिपी आहे किंवा तुम्ही जे बनवताय ते लोकांना ते बघण्यासाठी लोक आतुर आहेत का ते बघा अगोदर आणि त्याच्यानंतरच त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवा. त्याच्यामुळे मी पहिलं सांगितलं की तुमचा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर जो असणार आहे तो असणार आहे तुमच्या व्हिडिओचा टॉपिक. फॉर एक्झाम्पल बघा मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो की कोणत्या व्हिडिओला व्ह्यूज येतात. आता तुम्ही बघितलं असेल की यूट्यूबवर खूप सारे व्हिडिओज तुम्ही स्क्रॉल केले असेल, खूप सारे व्हिडिओ बघितले असेल. त्याच्यामध्ये तुम्हाला कधी होम टूरचा व्हिडिओ आला, कधी न्यू गिफ्टचा व्हिडिओ आला, कधी न्यू कार बाय केली असा व्हिडिओ आला तर त्या व्हिडिओला व्ह्यूज किती असतात? लाखोमध्ये, करोडोमध्ये व्ह्यूज असतात. का? कारण की हे टॉपिक लोकांना आवडतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याने एखादी नवीन कार घेतली, एखाद्यानं स्वतःच्या घराचं होम टूर दाखवला नवीन मोठ्या घराचा, तर त्यावेळेस त्याच्यावर जास्तीत जास्त व्ह्यूज येतात. त्याच्या मागचं कारण काय माहीत आहे? कारण की हे टॉपिक असे आहेत की या टॉपिकवर जास्तीत जास्त व्ह्यूज येतात आणि आयुष्यातली ती अविस्मरणीय क्षण असतो. त्याच्यामुळे तुम्ही असे काहीतरी टॉपिक शोधा की ज्या टॉपिकवर खरोखर व्ह्यूज येतात. ते टॉपिक तुम्हाला शोधून काढावं लागेल किंवा ते ट्रेंडिंग टॉपिक तुम्हाला माहीत करावं लागेल. पहिला सजेशन माझा असं असणार आहे, फक्त टॉपिक सिलेक्शन खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. दुसरा जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो आहे, आता तुम्हाला टॉपिक तर कळाला पण तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे, मग त्यासाठी तुम्हाला लागणार आहे स्क्रिप्ट. आता फॉर एक्झाम्पल जर समजा मी तुम्हाला व्हिडिओ सुरुवातीलाच केला असतं की माझं नाव किशोर आहे आणि माझं चॅनल हे आहे, माझ्या चॅनलमध्ये हे असणार आहे, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हे शिकवणार आहे, तुम्ही नेहमी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, असं जर मी बोलत बसलो तर त्यावेळेस तुम्ही केव्हाचीच व्हिडिओ सोडून गेले असता. ठीक आहे. पण ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओची स्टार्टिंग करता तर त्यावेळेस व्हिडिओची स्टार्टिंग अशा शब्दाने करा की जेणेकरून ऑडियन्सला कळायला पाहिजे की तुम्ही व्हिडिओ कशासाठी बघणार आहात आणि या व्हिडिओमधून तुम्हाला काय मिळणार आहे. फक्त 10 सेकंदाच्या आतमध्ये त्यांना हे समजलं पाहिजे. त्याला म्हणतात व्हिडिओची हुक. जर तुमच्या व्हिडिओची हुक चांगली असेल, म्हणजे स्टार्टिंगचे काही सेकंद जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं किंवा एक असं प्रॉब्लेम विथ सोल्युशन, म्हणजे तुम्ही प्रॉब्लेम सुद्धा सांगितलं, समस्या काय आहे, सबस्क्रायबर आणि व्ह्यूज वाढत नाही किंवा वाचन वाढत नाही आणि सोल्युशन काय आहे तर तुम्हाला मी सांगणार की या गोष्टी हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला सोल्युशन सुद्धा मिळणार आहे. सगळ्याच गोष्टी 10 सेकंदामध्ये कळल्या की लगेच व्हिडिओ ऑडियन्सला कळतं की आपल्याला हा व्हिडिओ बघायचा किंवा नाही बघायचा. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओमध्ये हुक वापरायची जेणेकरून तुमचा पूर्ण व्हिडिओ जो आहे ऑडियन्स इंटरेस्टेड असेल बघण्यासाठी. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे फक्त हुक वापरून चालणार नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी सुरुवातीला बोललो 10 सेकंद जे आहे महत्त्वाची गोष्ट करा किंवा महत्त्वाच्या गोष्टी संदर्भातच बोला, चांगले हुक ठेवा. तर तुम्ही सुरुवातीचे 10 सेकंद बोलले पण त्यानंतर तुम्हाला हेच माहित नाही की पूर्ण व्हिडिओ कसा हँडल करायचा किंवा पूर्ण व्हिडिओमध्ये काय बोलायचं, तरी सुद्धा तुमचा व्हिडिओ जो आहे त्याच्यामध्ये ऑडियन्स एंगेजमेंट थांबू शकते. म्हणजे थोडक्यात काय तर तुम्हाला ज्यावेळेस व्हिडिओ सुरू होतो किंवा व्हिडिओ तुम्ही पूर्ण घेणार आहात तर प्रत्येक वेळेस व्हिडिओमध्ये ऑडियन्स बोर झाली नाही पाहिजे. ऑडियन्सला असं वाटलं नाही पाहिजे की नाही आता व्हिडिओ जो आहे इथून समोर आपण स्किप करायचा. तर असा कोणताही पार्ट व्हिडिओच्या मध्यभागी किंवा व्हिडिओमध्ये ठेवू नका जेणेकरून ऑडियन्स स्किप करेल, तुमचा व्हिडिओ बघणार नाही किंवा तुमचा व्हिडिओ सोडेल. त्याच्यामुळे जे आहे व्हिडिओमध्ये थोडेफार एलिमेंट्स, थोडेफार टेक्स्ट, थोडंफार मेसेज किंवा थोडंफार जे आहे इमोजी वापरायला सुरुवात करा आणि त्यामुळे जे आहे ऑडियन्सला थांबवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचं ऑडियन्स रिटेन्शन जे आहे व्हिडिओचे जास्तीत जास्त वाढेल. 3 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की जी खूप महत्त्वाची आहे तुमच्या चॅनलवर व्ह्यूज आणि वॉच टाईम वाढवण्यासाठी, ती आहे तुमच्या चॅनलवर जो ऑडियन्स किंवा जो व्यक्ती येणार आहे आणि तुमचा व्हिडिओ बघणार आहे त्या व्यक्तीसाठी सॅटिस्फाय तो झालाच पाहिजे. असं करा की तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओ शूट करणार तर त्यावेळेस व्हिडिओ शूट करताना माझ्या व्हिडिओमधून जो व्हिडिओ
कोणतीही ऑडियन्स हा व्हिडिओ बघणार तर त्या ऑडियन्सला सॅटिस्फॅक्शन झालंच पाहिजे, तो समाधानी झालाच पाहिजे. आणि समाधानी झाल्यानंतर म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एखादा व्हिडिओ बनवला होम टूर संदर्भात आणि मी माझं होम टूर दाखवतोय किंवा माझं घर दाखवतोय, तर त्यावेळेस त्याच्यामध्ये अशा काहीतरी गोष्टी दाखवा की ज्यावेळेस ऑडियन्सला वाटलं पाहिजे आणि खरोखर हा क्रिएटर खूप छान व्हिडिओ बनवतोय, तर त्या व्हिडिओनं किंवा हा व्हिडिओ खूप छान आहे तर त्यानं व्हिडिओला लाईक केलं पाहिजे. मला खरोखर मनापासून व्हिडिओ आवडला तर त्याने व्हिडिओला कमेंटसुद्धा केली पाहिजे व्हिडिओ खाली. आणि नंतर त्याला जर असं वाटलं हे चॅनलमध्ये आपल्याला अजून येणाऱ्या काही दिवसामध्ये चांगले चांगले युजफुल व्हिडिओज पाहायला मिळतील, खरोखर चांगलंच नॉलेज देतो, खोटं काही सांगत नाही, तर त्यावेळेस ते चॅनलसुद्धा सबस्क्राईब करतील. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय, समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला या व्हिडिओपासून फायदा झाला तरच तुम्ही हा व्हिडिओ बघाल, या व्हिडिओमधून तुम्हाला मदत झाली तरच तुम्ही कमेंट कराल, या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तरच तुम्ही लाईक कराल, आणि या व्हिडिओ खाली जे आहे किंवा या चॅनलला जे आहे तुम्हाला असं वाटलं की येणाऱ्या काळामध्ये खरोखर आपल्याला यूट्यूबवर ग्रोथ करायची तर हे चॅनल मदत करतं, तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करणार. म्हणजे ऑडियन्स सॅटिस्फॅक्शन जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, तुमचा एक व्हिडिओ जरी चालला, तुमच्या एका व्हिडिओला जरी चांगले व्ह्यूज आले तर त्यानुसार जे आहे सिरीज बनवत चाला. माझा कोणता व्हिडिओ चालला आणि कोणता टॉपिक होता त्यानुसार अशा वेगवेगळ्या त्याच पद्धतीचे पण थोडे वेगवेगळे टॉपिक घेत चला आणि कंटिन्यू सिरीज बनवत चला. याला म्हणतात लूपमध्ये व्हिडिओज बनवणे. लूपमध्ये म्हणजे ऑडियन्सने एक व्हिडिओ बघितला की लगेच त्याला दुसरा व्हिडिओ सजेस्ट झाला पाहिजे, लगेच तिसरा व्हिडिओ सजेस्ट झाला पाहिजे. म्हणजे तुमचे 2-3 किंवा 3-4 व्हिडिओ ज्या ऑडियन्सने बघितले पाहिजे आणि ऑडियन्सने व्हिडिओ बघितल्यानंतर ऑडियन्स सॅटिस्फाय झाला पाहिजे आणि तुमच्या चॅनलला लाईक किंवा सबस्क्राईब त्यानं केलं पाहिजे, तरच तुमचं चॅनल जे आहे लवकरात लवकर तुमच्या चॅनलची व्ह्यूज वाढायला सुरुवात होते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा वॉच टाईम सुद्धा वाढतो. आणि एक सगळ्यात जाता तुम्हाला एक टिप देऊन जातो की जी खूप महत्त्वाची आहे. यूट्यूबवर ग्रो करायचं असेल तर एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती आहे कन्सिस्टन्सी. जर तुम्ही यूट्यूबवर रेग्युलरली व्हिडिओ अपलोड करत राहाल तर त्यावेळेस तुमच्या चॅनलमध्ये तुम्ही बघाल की इम्प्रेशन वाढतायत, व्ह्यूज वाढतायत, थोडा वॉच टाईम वाढतोय. पण जर तुम्ही चॅनलवर हार मानली आणि तुम्ही जर चॅनल सोडून दिलं तर त्यावेळेस तुमचे व्ह्यूज वाढणार नाही आणि तुमचं वॉच टाईम सुद्धा वाढणार नाही. तुम्ही विचार करत बसताय की आपले व्ह्यूज कधी वाढतील, वॉच टाईम कधी वाढेल, दुसऱ्यांची व्हिडिओ बघत बसताय, तर काहीच करू नका. डायरेक्ट स्वतः ॲक्शन घ्यायला प्रयत्न करा. म्हणजे स्वतः ॲक्शन घ्या आणि आजपासूनच व्हिडिओला सुरुवात करा. व्हिडिओज बनवा. व्ह्यूज येत नसतील तरी चालतं, कोणी बघित नसेल तरी चालतं, तरी सुद्धा तुम्ही तुमचं काम सोडू नका. चांगल्या पद्धतीचे चांगल्या प्रकारचं कंटेंट बनवायचा प्रयत्न करा. तुमच्या व्हिडिओला सुद्धा व्ह्यूज येणार आणि तुमचा वॉच टाईम सुद्धा वाढणार. तर आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ नक्की आवडला का, तुम्हाला याचा फायदा झाला का, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. तुमचा जो अभिप्राय आहे किंवा हा जो व्हिडिओ आहे याला हाईप करा आणि तुमचा जो अभिप्राय आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.